मित्रांनो, नुकताच आपण एक गाडीचे जे वेगळे-वेगळे बल्ब्स येतात, LED, हॅलोजन, HID वगैरे हा एक्सप्लेन करणारा एक व्हिडिओ केलेला होता आणि त्याचाच हा दुसरा भाग मी आज बनवतोय, ज्याच्यामध्ये मॉडिफिकेशन्स मी कव्हर केलेली आहेत. अनेक लोकांना त्यांच्या गाडीचे हेडलाईट बदलून घेण्याची इच्छा असते आणि मग त्या केसमध्ये काय सेफ आहे, काय अलाउड आहे, काय कधीही करायचं नाहीये, हे ह्या व्हिडिओमध्ये मी सांगतोय. त्यामुळे हा शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे आणि तुम्ही जर तो व्हिडिओ बघितलेला नसेल, तर माझं असं सजेशन आहे की तो व्हिडिओ तुम्ही हा व्हिडिओ झाल्यानंतर नक्की बघा. या व्हिडिओच्या शेवटी मी त्याची लिंक देईन, डिस्क्रिप्शनमध्ये पण ती आहे. कारण तुम्हाला वेगळ्या-वेगळ्या प्रकारचे हेडलाईट्सबद्दल सगळं माहिती असेल. तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुमचं खूप खूप स्वागत करतो. व्हिडिओला सुरुवात करू. चला तर मग. तर आता हॅलोजन टू LED किंवा HID कन्व्हर्ट करावं का? तर याचं सोपं उत्तर मित्रांनो अर्थातच नाही असं आहे. आणि हे उत्तर नाही का आहे हेच समजून घेण्यासाठी हा आपण पूर्ण व्हिडिओ करतोय. आणि व्हिडिओच्या शेवटी मी काही त्याच्यावरती उपायसुद्धा सांगितलेले आहेत. जर तुमच्या गाडीच्या एक्झिस्टिंग ज्या कंपनीबरोबर हेडलाईट आलेले आहेत त्याचा उजेड कमी पडत असेल, रस्ता दिसत नसेल, तर काय करावं ह्याबद्दल. त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे. आता याचं सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे अशा प्रकारची मॉडिफिकेशन्स ही RTO रूल्सप्रमाणे इल्लीगल मॉडिफिकेशन्समध्ये येतात. म्हणजे तुमच्या हेडलाईट्सला गाडीबरोबर जे हेडलाईट आलेले आहेत त्याचा तुम्ही बल्ब चेंज केलात किंवा त्याचं हाऊसिंग चेंज केलं, रिफ्लेक्टरचं डिझाईन चेंज केलं, अशा कुठल्याही प्रकारचं मॉडिफिकेशन जर तुम्ही केलेलं असलं तर RTO प्रमाणे हे एक इल्लीगल मॉडिफिकेशन म्हणून क्लासिफाय होतं. आणि त्याचाच परिणाम म्हणून दोन महत्त्वाच्या गोष्टींमध्ये तुम्हाला खूप मोठ्या अडचणी येतात. तर ह्या दोन गोष्टी कुठल्या आहेत? पहिली गोष्ट म्हणजे गाडीची वॉरंटी व्हॉइड होते. म्हणजे गाडीमध्ये कुठल्याही प्रकारचं इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक फेल्युअर आलं किंवा कुठलाही मेजर पार्ट डॅमेज झाला, भले त्या गोष्टीचा किंवा त्या पार्टचा हेडलाईटशी काहीही संबंध नसला तरीसुद्धा कंपनी वॉरंटी तुम्हाला क्लेम करून देणार नाही, व्हॉइड वॉरंटी झालेली असं म्हणेल. कारण कुठल्याही कंपनीच्या वॉरंटी टर्म्स अँड कंडिशन्समध्ये हे क्लिअरली लिहिलेलं असतं की कुठल्याही प्रकारचं इल्लीगल मॉडिफिकेशन जर तुम्ही केलेलं असेल गाडीमध्ये तर वॉरंटी क्लेम होऊ शकणार नाही. आता दुसरा त्याचा मुद्दा असा आहे की अर्थातच हे इल्लीगल मॉडिफिकेशन असल्यामुळे जसा वॉरंटीमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येतो तसाच इन्शुरन्स क्लेम्समध्ये सुद्धा तुम्हाला मित्रांनो प्रॉब्लेम येत असतो. कारण त्यांच्याही टर्म्स अँड कंडिशन्समध्ये असं लिहिलेलं असतं की गाडीमध्ये कुठल्याही प्रकारचं इल्लीगल मॉडिफिकेशन, RTO अलाव न करत असलेलं मॉडिफिकेशन आपल्याला करता येणार नाही. आणि असं जर केलं तर क्लेम प्रोसेस करायला रिजेक्ट होऊ शकतो क्लेम. नॉर्मली हे फ्रंटल कोलिजन्समध्ये म्हणजे जिथे समोरून डॅमेज झालेला आहे, बंपरला, हेडलाईटला किंवा फॉग लॅम्प्सला वगैरे, बॉनेटला किंवा गाडीची जनरली इलेक्ट्रिकल सिस्टीम जिथे असते तिथे जर काही डॅमेज झालेला असेल तर हा प्रॉब्लेम तुम्हाला अवश्य येईल. ते त्या हेडलाईट म्हणजे चेंज केलेल्या बल्ब्सवरती किंवा हेडलाईटवरती बोट दाखवतील आणि ते म्हणतील की तुम्हाला आता क्लेम आम्ही रिजेक्ट करतोय कारण तुम्ही इल्लीगल मॉडिफिकेशन केलेलं आहे. आता ह्यामध्ये मित्रांनो आपले ॲक्सेसरीजवाले जे आहेत ते तुम्हाला सांगतील की बिंदास तुम्ही करून घ्या, वॉरंटीमध्ये, इन्शुरन्समध्ये काहीही तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. कारण आपण कुठल्याही प्रकारचं वायर कटिंग किंवा रिलेज वगैरे असं काही करत नाहीये. त्यांचा अगदी फेवरेट शब्द आहे, कपलर टू कपलर आपण चेंज करतोय. म्हणजे कुठल्याही प्रकारचं कटिंग किंवा काही करत नाही. त्याच्यामुळे वॉरंटीमध्ये, इन्शुरन्समध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही. पण हे साफ खोटं आहे मित्रांनो. ह्याच्यामध्ये 100% प्रॉब्लेम तुम्हाला येईल. कारण मी म्हटलं तसं हे इल्लीगल मॉडिफिकेशन आहे. आता डॉक्युमेंटचा किंवा लीगल रिझन तर आपण समजून घेतलेलाच आहे. पण अजून एक अतिशय महत्त्वाचा रिझन म्हणजे 90% केसेसमध्ये, माझ्याकडनं हे लिहून घ्या, 90% केसेसमध्ये तुम्ही तुमच्या हॅलोजन बल्ब्स काढून LED किंवा HID लावलेत तर त्याचा तुम्हाला काहीही फायदा होणार नाही. उलट तुम्हाला असं जाणवेल की गाडीचे हेडलाईट स्विच ऑन केल्यानंतर हॅलोजनपेक्षा कमीच उजेड तुम्हाला पडतोय किंवा रस्त्याचा जो पार्ट आपल्याला व्हिज्युअलाइज नीट व्हायला पाहिजे तो होतच नाहीये, इकडे तिकडेच कुठेतरी लाईट जातोय. हां, समोरून दिसताना मात्र असं दिसेल की कितीतरी ब्राईट लाईट आपण बसवून घेतलेले आहेत. ह्याचा त्रास समोरच्या ड्रायव्हर्सना तर 100% होईल, पण तुम्हाला रात्री गाडी चालवताना त्याचा मित्रांनो काहीही फायदा होणार नाही. आता याला कारण काय आहे मित्रांनो? तर कुठलीही कंपनी जेव्हा एखादी गाडी डिझाईन करत असते, त्याचे हेडलाईट्स डिझाईन करत असते, तेव्हा कुठल्या प्रकारचा बल्ब त्याच्यामध्ये जाणार आहे हेडलाईटमध्ये याचा विचार करून त्या हेडलाईटचं पूर्ण डिझाईन कंपनीने बनवलेलं असतं.
आणि आता हेडलाईट्समध्ये 2 प्रकार येतात. तुम्ही तुमच्या स्क्रीनवरती जसं बघू शकता, एक जो आहे तो रिफ्लेक्टर टाईप हेडलॅम्प आहे की जो जास्तीत जास्त गाड्यांमध्ये येतो, आणि दुसरा जो आहे तो प्रोजेक्टर टाईप हेडलॅम्प आहे. तर ह्या दोन्हीचं म्हणजे रिफ्लेक्टर किंवा प्रोजेक्टर याचं जे इंटरनल डिझाईन आहे हे कशावरती मित्रांनो अवलंबून असतं, तर कुठल्या प्रकारचा बल्ब आतमध्ये बसवला जाणार आहे ह्याच्यावरती ते अवलंबून असतं. मी सोपं उदाहरण तुम्हाला देतो. आता हॅलोजन बल्ब जेव्हा त्याच्यातनं उजेड बाहेर पडतो तेव्हा तो सगळ्या बाजूंनी बाहेर पडणार असतो. पण हाच मित्रांनो जेव्हा तुम्ही LED बल्ब इन्स्टॉल करता तेव्हा ते डायोड आहे, त्याच्यामुळे त्याच्यात फक्त पुढून आणि मागून बल्बमधनं उजेड येत असतो. 360 डिग्री हॅलोजन सारखा उजेड त्याच्यातनं येत नसतो मित्रांनो. तर त्याच्यामुळे तो विचार करून गाडीचे रिफ्लेक्टर्सचं डिझाईन बनवलेलं असतं. आता तुम्ही हॅलोजन बल्ब असलेल्या रिफ्लेक्टरच्या डिझाईनमध्ये जेव्हा LED बल्ब टाकता तेव्हा बेसिकली काय होतं की तो लाईट पूर्णपणे स्कॅटर होतो, कारण तो योग्य पद्धतीने जसा पाहिजे तसा रिफ्लेक्ट होऊच शकत नाही मित्रांनो. मग त्या केसमध्ये मित्रांनो जेव्हा कंपनी फ्रॉम स्क्रॅच LED बल्बच द्यायचे असं ह्या हिशोबाने जेव्हा रिफ्लेक्टरचं डिझाईन करते तेव्हा त्याचा फोकस तुम्हाला व्यवस्थित पडलेला दिसेल. याला उदाहरणं म्हणजे आत्ताची नवीन आलेली क्रेटा किंवा ज्याच्यामध्ये रिफ्लेक्टर हेडलॅम्प्स आहेत, प्रोजेक्टर हेडलॅम्प्स नाही आहेत. तर त्याचे जे रिफ्लेक्टर हेडलॅम्प्स आहेत ते LEDच्या दृष्टिकोनातनं बनवलेले आहेत. आणि मग म्हणून तुम्ही बघितलं तर त्याचा लाईट व्यवस्थित तुम्हाला पसरताना दिसेल. पण हेच जर तुम्ही जुन्या एखाद्या कुठल्या तरी रिफ्लेक्टरच्या गाडीमध्ये सरळ LED बल्ब लावलात तर तुम्हाला तसा रिझल्ट बिलकुल येणार नाही मित्रांनो. आता हे तर झालं मित्रांनो LED बद्दल. आता तुम्हाला जर असं वाटत असेल की तुम्ही LEDच्या ऐवजी झेनॉन लाईट बसवू शकता किंवा HID लाईट बसवू शकता, तर ही तर अजून मोठी चूक आहे. कारण रिफ्लेक्टर हेडलॅम्प्समध्ये जर तुम्ही डायरेक्टली झेनॉन बल्ब बसवलात, असा आधी मुळात बसवूच नाहीये, पण तरी बसवलात अगदीच, तर LEDचा थोडा तरी प्रकाश रस्त्यावरती पडेल असं जाणवेल तुम्हाला. पण झेनॉनचा तर सगळाच प्रकाश हवेत जातोय किंवा सगळाच प्रकाश इकडे तिकडे कुठेतरी जातोय असं तुम्हाला जाणवेल. कारण झेनॉन लाईटचं प्रॉपर्टी अशी असते की त्याला फोकस केल्याशिवाय त्याचा लाईट रस्त्यावरती पडतच नाही. आणि म्हणून कुठल्याही कंपनीची तुम्ही गाडी बघा ज्याला झेनॉन लाईट्स येतात, देर इज ऑलवेज अ प्रोजेक्टर हेडलॅम्प सेटअप. म्हणजे कधीही रिफ्लेक्टर्समध्ये कुठलीच कंपनी कधी झेनॉन लाईट देत नाही. मग त्याच्यात BMW, मर्सिडीजपासून अगदी साधी मारुतीची जी बलेनो आहे, ज्याच्यामध्ये पूर्वीची बलेनो ज्याच्यामध्ये झेनॉन लाईट यायचे, त्याला सुद्धा प्रोजेक्टर सेटअपच आहे, रिफ्लेक्टर सेटअप नाही आहे. आता तुम्ही बाजारात अशी सुद्धा आम्ही ॲक्सेसरीजच्या दुकानात मॉडिफिकेशन्स करून मिळतात की पूर्णपणे हेडलाईटचा डिझाईनच बदलून त्याला प्रोजेक्टर सेटअप ते बसवतात आणि त्याच्यामध्ये मग झेनॉन लाईट बसवतात. पण हे खूप हेवी मॉडिफिकेशन आहे. ह्याच्यामध्ये वायर्सचं कटिंग हे डेफिनेटली करावं लागतं. कधी कधी तर हेडलाईटचं जे म्हणजे त्याचं जे हाऊसिंग आहे त्याच्यामध्ये सुद्धा मॉडिफिकेशन्स करावी लागतात. यांनी शॉर्ट सर्किटचा खूप मोठा धोका येतो. म्हणजे तुम्हाला त्याचा उपयोग किती ॲक्च्युली होईल हा भाग वेगळा, स्टायलिश वाटेल हे खरं आहे, पण त्यांनी धोका जो आहे, आगीचा धोका, खूप मोठा धोका, तो 100 पट तुमचा वाढणार आहे हे लक्षात ठेवा मित्रांनो. त्यामुळे कधीही झेनॉन बल्ब्स हे आपल्याला मॉडिफाईड ह्याच्यामध्ये बसवायचे नाही आहेत. तुमच्या गाडीला एक्झिस्टिंग जर प्रोजेक्टर सेटअप कंपनीकडनंच येत असेल तर तुम्ही करून बघू शकता. जर कुठल्याही प्रकारचं कटिंग किंवा स्प्लायसिंग त्याला लागत नसेल तर. असं नाही होणार, कारण मित्रांनो झेनॉन बल्ब्सला थोडीशी पॉवर जास्त लागते. त्यामुळे त्याला बॅलास्ट, रिले वगैरे ह्या सगळ्या गोष्टी बसवाव्या लागतात. त्याच्यामध्ये वायर कटिंग होतंच. सो झेनॉन बल्ब्सचं तर आपल्याला मुळीच मॉडिफिकेशन्स करायची नाही आहेत कुठल्याही प्रकारची. मग आता मित्रांनो तुम्ही म्हणाल मग करायचं काय? आता गाडीबरोबर जे हेडलाईट येतात त्याला तर काय पॉवर नाही आहे. हा जेन्युइन प्रॉब्लेम आहे आमचा. तुम्ही म्हणताय की अशा कुठल्याही प्रकारची मॉडिफिकेशन्स तुम्ही करू नका. मग रात्री आम्ही गाडी व्यवस्थित चालवायची कशी? तर पहिलं तुम्ही असं करू शकता मित्रांनो की एक्झिस्टिंग जे हॅलोजन बल्ब्स आहेत तुमच्या गाडीमध्ये ते हायर वॉटेजचे घेऊ शकतात. मग आता नॉर्मली जे वॉटेज येतं ते साधारण 50 ते 55 वॉटचे हॅलोजन बल्ब्स नॉर्मली कंपन्या देतात. हे तुम्ही 60-65 वॉटपर्यंत जाऊ शकता. ह्याच्यात पण मी सांगतो तुम्हाला मित्रांनो, RTOच्या नियमाप्रमाणे 70 वॉटपर्यंतच तुम्ही हॅलोजन सुद्धा लिगली लावू शकता. 70 वॉट्सच्या पेक्षा जास्त पॉवरचे हॅलोजन्स हे परत इलिगल मानले जातात. त्याच्यामुळे तुम्ही हायर वॉटेजचे हॅलोजन बल्ब बसवू शकता. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कटिंग, स्प्लायसिंग, रिले, कपलर टू कपलर काहीही करावं लागणार नाही. एक्झिस्टिंग हॅलोजन बल्ब फक्त काढायचा आणि हायर वॉटचा हॅलोजन बल्ब बसवायचा. जितक्या सहजपणे आपण घरातला बल्ब बदलतो तितक्या सहजपणे हे होईल मित्रांनो. दुसरं म्हणजे फॉग लॅम्प्स तुमच्या गाडीला असतील तर त्याचीही तुम्ही पॉवर वाढवून घ्या.
हॅलोजन असतील तर त्याला हायर वॉटेजचे हॅलोजन घ्या. थोडासा त्याचा अँगल ॲडजस्ट करा की थोडं अगदी रस्त्याला सगळा उजेड जाण्याच्या ऐवजी थोडासा वरती जाईल तो, म्हणजे तुम्हाला 2 दिव्यांच्या ऐवजी 4 दिव्यांचा उजेड तुम्हाला मिळू शकेल. जर तुमच्या गाडीमध्ये फॉग लॅम्प येत नसतील तर ॲडिशनली कुठून तरी काहीतरी कटिंग करून किंवा मॉडिफिकेशन्स करून फॉग लॅम्प बसवायला जाऊ नका. ह्याच्यामध्ये सुद्धा वायर कटिंग आणि या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. तर तसं काही करू नका. पण एक्झिस्टिंग फॉग लॅम्प्स असतील तर त्याचा उजेड तुम्ही वाढवू शकता वॉटेज वाढवून. आता त्यातल्या त्यात आपण असं करू शकतो की कंपनी इतर कुठल्या तरी व्हेरियंटमध्ये LED किंवा HID बल्ब देत आहेत आणि सेम हेडलाईटचा सेटअप सगळा तुमच्याही व्हेरियंटला येतोय. याचं उदाहरण म्हणजे मारुतीची ग्रँड विटारा किंवा टोयोटा हायरायडर. आता ह्याच्यामध्ये सिग्मा डेल्टा व्हेरियंट्स ग्रँड विटाराचे जे आहेत त्याला येतो प्रोजेक्टर सेटअपच, पण त्याच्यामध्ये LEDच्या ऐवजी हॅलोजन बल्ब लावलेला आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्ही LED लावून बघू शकता, कारण पूर्ण त्याच्या हायर व्हेरियंट जे आहेत किंवा म्हणजे तुमचं अल्फा आणि झीटा मला वाटतं, तर त्याच्यामध्ये कंपनी LEDज प्रोव्हाइड करते आणि त्याचं हेडलाईटचं जे डिझाईन आहे ते पूर्ण दोन्ही व्हेरियंटचं सेम आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्ही लावून बघू शकता, पण डायरेक्टली परचेस करू नका. रात्रीच्या वेळेला ॲक्सेसरीजच्या दुकानात जा, LED बल्ब त्याच्यात रिप्लेस करून बघा, कारण ह्याच्यात फार तुम्हाला काही मॉडिफिकेशन जे करायला नाही लागणार. कपलर टू म्हणजे जस्ट ते हाऊसिंगमधनं काढतात आणि दुसरं LED बसवतात. पण त्याचा व्यवस्थित बघा ॲक्च्युली काही फरक पडतोय का, आणि पडत असेल तर मग त्यातल्या त्यात ते सेफ मॉडिफिकेशन आहे. इल्लिगलच आहे, परत सांगतो मित्रांनो, अलाउड नाहीये, पण त्यातल्या त्यात हे सेफ तरी आहे. ग्रँड विटाराचा विषय चालू आहे म्हणून म्हणतो, माझ्याकडे स्वतःकडे ग्रँड विटारा डेल्टा आहे. त्याच्या हॅलोजन बल्बचे ची पॉवर अतिशय कमी आहे. मी मारुतीला हे नक्की या व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन करीन की तुम्ही त्या गाडीला एकतर फॉग लॅम्प्सही दिलेले नाही आहेत आणि रात्री लाईट खूप कमी वाटतो गाडीचा, पण तरीसुद्धा मी कुठल्याही प्रकारचं मॉडिफिकेशन माझ्या गाडीमध्ये केलेलं नाही आहे. याला महत्त्वाचं कारण म्हणजे हे इल्लिगल मॉडिफिकेशन आहे, वॉरंटीमध्ये गाडी आहे, त्याला कुठलाही प्रॉब्लेम येऊ नये म्हणूनच मी ते केलेलं नाही आहे. पुढची गोष्ट जी तुम्ही करू शकता ती म्हणजे एक महत्त्वाचं फीचर जे आहे ते बऱ्याच लोकांना माहिती नसतं, हेडलाईट लेवलिंग डिव्हाइस. ह्याच्यावरती आपण अगदी सुरुवातीला खूप चांगला व्हिडिओ केलेला आहे. मी जेव्हा चॅनल सुरुवात केली होती तेव्हाच्या व्हिडिओजपैकी तो आहे. तर ह्याचा करेक्ट यूज बऱ्याच लोकांना माहिती नसतो, त्याच्यामुळे त्यांना असं वाटू शकतं की आपल्या हेडलाईटचा उजेड नीट पडत नाहीये. तर हा व्हिडिओ तुम्ही आत्ताच हा व्हिडिओ पॉज करा आणि हा मी लिंकवरती देतोय, तो व्हिडिओ जाऊन बघा. तुमचं हेडलाईट लेवलिंग डिव्हाइस व्यवस्थित तुम्हाला वापरता येत आहे का, त्याची लेव्हल करेक्ट आहे का, हे तुम्ही चेक करा. म्हणजे तुमच्या असं कदाचित लक्षात येईल की तुमचे एक्झिस्टिंग जे गाडीबरोबर आलेले हेडलाईट आहेत तेच व्यवस्थित आहेत, फक्त आपलं ॲडजस्टमेंट त्याची बरोबर झालेली नाही आहे. ह्याच्याही उपर जाऊन सांगेन की हेडलाईट लेवलिंग डिव्हाइसच्या मध्ये काही ठराविक लेवलपर्यंतच हेडलाईटचं बीम ॲडजस्ट करता येतं. पण तुम्ही कंपनी गॅरेजमध्ये गेलात किंवा लोकल गॅरेजमध्ये गेलात तर मॅन्युअली तुम्हाला अजून व्यवस्थित फाईन ट्यून करून हेडलाईटचं बीम हे ॲडजस्ट करता येतं. माझ्या ग्रँड विटाराच्या बाबतीत मी हेच केलेलं आहे मित्रांनो. त्याचा जो प्रोजेक्टर सेटअप आहे त्याला थोडंसं वरती ट्यून केलेलं आहे, त्यामुळे जरी हेडलाईटची पॉवर कमी असली तरी उजेड हा लांबपर्यंत जातो आणि त्यातल्या त्यात बेटर व्हिजिबिलिटी मिळते. तर मंडळी, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडलेला असेल तर नक्की लाईक द्या. राईट ड्राईव्ह मराठीच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ह्याबद्दल तुमच्या काही कॉमेंट्स असतील, तुमचे काही अनुभव असतील, प्रश्न असतील तर ते कॉमेंट्समध्ये टाका, मी त्यांना नक्की उत्तर देईन. तुम्हाला आणि इतरांना त्याचा नक्की फायदा होईल. माझ्याशी संपर्क करायचा असेल तर हा माझा ईमेल ID आहे, याच्यावरती तुम्ही मला मेल पाठवू शकता. तर किरण अभ्यंकर फ्रॉम द राईट ड्राईव्ह मराठी सायनिंग ऑफ. धन्यवाद.